इलेक्शनची डेट्स जाहीर झालेली आहे आणि मॉड्यूल कोड ऑफ कंडक्ट पण सुरू झालेलं आहे. मग त्या अनुषंगाने आमची जी तयारी आहे, पोलिसांचे जे काम असतो ते सुरुवातीपासून आमची बोलणी चालू होती. जे बंदोबस्त लावायचे, सगळे जे पॉईंट्स जसे व्हल्नरेबल असो किंवा क्रिटिकल बूथ्स असतील, ते सगळे एरियाज आणि बूथ्सबद्दल सगळी माहिती आमची बोलणी झाली त्याच्याबद्दल आणि आम्ही बंदोबस्त प्लान पण तयार केलेलं आहे त्याप्रमाणे. आता कसे व्यवस्थितपणे इलेक्शन्स पाडायचे त्याचे जे स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहे. आणि पोलिसांचे बद्दल जर बोलायचे असं शहरामध्ये, तर कुठलेही क्रिमिनल एलिमेंट्स किंवा इतर जे लोकांमुळे जे प्रॉब्लेम होऊ शकतोय त्याच्यावर वॉच आहे, त्याच्याबद्दल कारवाई चालू आहे. आणि मला वाटतं की इलेक्शन्स चांगली रीतीने होतील, कुठल्याही प्रकारची कोणालाही त्रास होणार नाही. आणि जे इलेक्शन कमिशनची ECIची जे गाईडलाईन्स आहे त्याप्रमाणे ती सगळी गाईडलाईन्स आपण फॉलो करतील. आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांची जी ट्रेनिंग आहे ती ट्रेनिंग पण जवळपास पूर्ण झालेली आहे. थोडे लोक राहिलेले आहे, ते टप्प्याटप्प्याने चालू आहे. आणि याच्यानंतरही अजून काय गाईडलाईन्स आली ते आम्ही त्याचे पालन करू आणि चांगल्या रीतीने इलेक्शन्स होतील ते आम्हाला ते कंप्लायन्स करून घेऊ. थँक्यू सर.